फोपसंडी अहिल्यानगर जिल्ह्यातील सुंदर असे हे निसर्गाने आणि हिरवाईने नटलेले हे गाव. तर चला मित्रांनो, आज आपण या गावाची सफर करूया. फोपसंडीला जाताना मुथाणे घाटातून आपला प्रवास होतो. अत्यंत सुंदर आणि निसर्गरम्य आणि हिरवाईने नटलेला असा हा घाट आहे. फोपसंडी गावातून थोडेसे पुढे आल्यानंतर मांडवी नदीवरती छोटेसे असे बंधाऱ्याचे आपल्याला दर्शन होते. तिथे फोटोग्राफीचा आनंद घेऊन आपण पुढे सुंदर अशा गुहा बघायला आपण निघतो. फोपसंडी गावातनं आपण वरती आलो आहे. समोर वरती गुहा आहे, तिकडे आपल्याला जायचं आहे आणि हा असा खडतर प्रवास करून जायचं आहे इथनं. चलो बच्चे कंपनी, जपून पाऊल टाका, शेवाळलेला आहे रस्ता. तेजू आणि मी कुठे चाललोय का? गुहा बघायला चाललोय ना. चला उडी मारा. चला आपण गुफा बघायला जातोय. मग काय आहे तू? गप्पा मारायला त्यांना ABCD शिकव ना तू. त्यांना सांग ना कोणत्या गाय आवडतात तुम्हाला. बेबी गाय म्हणजे वासरू. मला आवडतात. इकडे काही येत नाही का प्राणीवरती? का तुम्ही ते पुढं आडवं लावून टाकते मग? हा का? गावात पण घरं बांधलेली असेल ना. हा, दूध आहे का नाही? हा का? मग आता काळात चहा. हा हा नाही, चहा बनवताना काढतो. आता माहिती तुमच्या हातचं, त्यामुळे दही केलेलं आहे त्यांनी. रोज काय करता एवढं दुधाचं? ते गावात नेतो. गावात नेतो. घ्या. मला नको. तुला नाही, आम्ही सिनियर मेंबर्स घेतो चहा फक्त. घ्या डमाले सर. गरम असेल. तेजू 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 हाय, से हाय. हाय. या मस्त चहा घ्यायला गरम गरम.
ही डांगी गाय. ही डांगी महाराष्ट्रातली प्रजात लुप्त होत चाललेली, खास घाटांमध्ये काम करण्यासाठी. ते बघ किती साऱ्या डांगी गाय आलेल्या आहेत. इथून सपाट आहे पुढं. एवढ्या सगळ्या गाया, जवळपास 150 गाया त्या गुहेमध्ये राहतात. खूप संडींच्या नयनरम्य रस्त्यावरून आपण चाललोय. संध्याकाळचे 6:30 वाजलेत. खूपच उशीर झाला आज यायला, पण मस्त एन्जॉय केलाय. गुहेमध्ये मस्त काळा चहा घेतलाय आणि आता थोडी फोटोशूट काढून निघूया आपण. या जंगल खात्याच्या मचाणीवरून दिसणारं दृश्य. सगळीकडे धुकं आलंय, नाही तर वातावरण क्लिअर होतं तेव्हा खूप सुंदर दिसत होतं. समोर असणारं हे छोट्याशा डॅमचं पाणी, खालचे लँडस्केप एकदम सुंदर आहे. संध्याकाळचे 7 वाजलेत आणि समोर खूप संडी गाव गेलं रे. हा संडी गाव.